नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रश्मीज यमी फूड। रोज रोज भाताबरोबर डाळ खाऊन सगळ्यांना आलाय कंटाळा। मग सगळ्यांच्या फरमाईशीनुसार आज बनवणार आहे मी कढी। पण मी आज व्हाईट कढी बनवणार आहे आणि कढी सोबत साधारण सगळेजण भजी बनवतात, पण मी आज बुंदी बनवणार आहे। चला तर मग बघूया कशी बनवायची कढी। ते कढी बुंदीसाठी आपल्याला खारी बुंदी लागणार आहे। तर बाजारात न आणता आपण ती घरीच करूया। इथे मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतलंय। आपल्याला खारी बुंदी बनवायची आहे म्हणून मी त्यामध्ये 1.5 चमचा मीठ घालणार आहे। आपली बुंदी क्रिस्पी व्हावी म्हणून त्यामध्ये मी 1 चमचा तेलही घालणार आहे। हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये थोडं पाणी घालून आपण ह्या बॅटरमधल्या गाठी मोडून व्यवस्थित मऊसूद असं बॅटर तयार करून घेऊया। थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे त्यामध्ये गाठी होणार नाही। आपलं हे मऊसूद बॅटर तयार झालंय। त्यामध्ये कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी हळूहळू पाणी घालून आपण असं पीठ तयार करून घेऊ। इथे मी तेलही तापायला ठेवलंय। तेल तापलंय का हे ओळखण्यासाठी त्या तेलामध्ये आपण जे बॅटर घेतलंय त्याचा 1 थेंब टाकायचा। अशी पटकन बुंदी वर आली की समजायचं आपलं तेल तापलंय। तिथे हलवायांकडे तो झाऱ्या असतो, तसा झाऱ्या माझ्याकडे नव्हता म्हणून मी इथे जुगाड केलाय। आपला जो झाऱ्या असतो घरातला त्यामध्येच हे बॅटर घालून आपण बुंदी पाडणार आहोत। थोडं बॅटर घालून ह्या पद्धतीने आपण बुंदी पाडून घेणार आहोत। बघा आपली बुंदी किती छान पडते ना। एक दोन झाऱ्याच थोडं त्या तेलामध्ये जेवढी बसेल एवढंच बुंदी टाकायची। अशाच पद्धतीने मी सर्व बुंदी तयार करून घेणार आहे। थोडं बॅटर घालून त्या तेलात जेवढी बसेल तेवढंच टाकायचं। बघा आपली बुंदी अशी छान तळल्या गेली आहे। थोडीशी अशी गोल्डन ब्राऊन झाली की मग ती काढून घ्यायची। मी अशाच पद्धतीने सर्व बुंदी तयार करून घेतली। बघा आपली बुंदी छान तयार झाली आहे। थोडासा छोटासा मी प्रयत्न केलाय, तुम्हाला आवडली का नाही नक्कीच सांगा। इथे कढीसाठी मी पाव किलो दही घेतलंय। ते पाव किलो दही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ। हे फिरवत असताना आपल्याला त्यात डाळीचं पीठही घालून घ्यायचं आहे, म्हणजे ते डाळीचं पीठ त्या दह्याबरोबर चांगलं मिक्स होईल। मी इथे 2 ते 2.5 चमचे पीठ घालणार आहे। आता हे सगळं आपण मिक्सरमधून फिरवून घेऊया। हे बघा आपलं ते मिश्रण रेडी आहे। आता मी ह्या ताक बनवण्यासाठी 1 ग्लास पाणी घालून घेणार आहे। जेवढी आपल्याला कढीची आहे, जास्त पण पातळ करून काही उपयोग नाही म्हणून मी 1 ग्लास पाणी घालून इथे हे पीठ मिक्स केलेलं रेडी करून घेतलंय। आता आपण ह्या कढीला फोडणी घालायची। इथे मी ते बुंदी तळलेलं तेल तेच घेतलंय। आता गॅस लावून घेऊन आपण कढीला फोडणी घालूया। आपलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण 2 चमचे जिरे घालणार आहोत आणि थोडेसे मेथीचे दाणेही घालणार आहोत। मेथीच्या दाण्यांनी आपल्या कढीला खूप छान टेस्ट येते। त्यामध्ये मग कढीपत्ता घालून घेणार आहोत, हिंग घालणार आहोत। हिंगाने कढीला खूप छान टेस्ट येते। मग आपण इथे 10 ते 12 मिरच्या अशा उभ्या कापून घेतल्यात त्या घालून घेणार आहोत। आपली फोडणी इथे रेडी आहे। आता आपल्याला व्हाईट कढी बनवायची आहे, त्यामुळे आपण हळद न टाकता इथे डायरेक्ट आपण जे ताक तयार केलंय ते घालून घेणार आहोत। हे बघा आपल्या कढीला किती छान फोडणी बसली आहे। ते अशी व्हाईट कढी मस्त दिसते। आता ह्यामध्ये आपण
मीठ घालणार आहोत 1 चमचा. इथे जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालून घेणार आहोत. आपल्याला कढी गोड आंबट करायची आहे, त्यासाठी मी इथे साखर घालणार आहे 3 चमचे. गोड आंबट तिखट अशी खूप छान टेस्ट लागते ह्या कढीची. तुम्ही पण नक्की करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. हे बघा, आपली कढी अशी छान रेडी होते. हिला जास्त उकळी नाही फोडायची. उकळी जास्त फुटली की मग आपली कढी फाटते. पीठ टाकल्यामुळे ह्या कढीची कन्सिस्टन्सी एकदम बरोबर झाली आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. अशी छान अशी कढी आपली रेडी झाली आहे. आता या कढीमध्ये आपण बुंदी घालणार आहोत. आपली ही जी बुंदी बनवून घेतलेली आहे ती आपण ह्या कढीमध्ये घालणार आहोत. आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडते ही रेसिपी, त्यामुळे मी नेहमी बनवत असते. तुम्ही पण नक्की बनवून बघा. बघा, आपली कढी बुंदीची रेसिपी एकदम रेडी झाली आहे. खूप छान लागते ही. आता आपण सर्व करूया. तुम्हालाही आवडेल, तुम्ही नक्कीच करून बघा. आवडली तर माझ्या रेसिपीला लाईक करा आणि रेसिपीला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय बाय. नवीन रेसिपी बघण्यासाठी परत भेटूया.